छत्रपती संभाजीराजे यांच्या अंगावरील त्वचेची साल सोडून काढत असताना एकाने महाराजांच्या गळ्यातील भवानी माळेला हात घातला। तेव्हा त्यानंतर असे घडले की त्या डोळ्यातील अश्रू धारा थांबणार नाही। नवा दिवस उगवला होता। महाराज आणि कवी कलश यांचे एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत, म्हणूनच ताबेदार इखलासने जल्लादी पथक कैद्यांसमोर घेतले। इथे कैदी म्हणून आपले कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे दोन्ही कैद्यांच्या अंगावरचे विदूषकी कुर्तेही त्या पथकाने टराटर ओरबाडून काढले। उरले तख्ता कुलाह आणि साखळदंडाखाली अडकून पडल्याने न ओरबडता आलेले फक्त चुकार तुकडे। देखते क्या हो, फेक दो कुत्तों पर ओ नमकीन पाणी, छाल उखाडकर इनकी। बावरल्या बावचळलेल्या हबशी जल्लादांवर इखलास ओरडला। पथकातले सापते घेतलेले जल्लाद पुढे झाले। त्यांनी नारळाचे खोबरे किसावे तसे धारदार सापते त्यांनी कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांना जागोजागी साल सोलायला सुरुवात केली। जल्लादच आता पुरे हैराण झाले। कवी कलश आणि महाराज यांच्यापैकी एकही कैदी अंग सोलवटून निघत असतानाही हू की चू करत नव्हते। जल्लादांनी आजवर कैक कमजोर कैद्यांची साल अशी सोलवटून काढली होती। त्यांचा तडफडाट आणि किंकाळ्या ऐकताना तर नेहमी जोशच संचारत आला होता जल्लादांच्या अंगी। पण आज काय ताजूब बघत होते ते, त्यांचेच हात थरथरू लागले सापते ओढताना। राजे आणि कलेशांचा देह आता मानवी दिसेनाच झाला। जयंतीच्या दिवशी अंगभर शेंदूर फासलेल्या हनुमंताच्या मूर्तीसारखा वाटावा तसे ते वाटत होते। सापतेधारी मागे हटले। तख्तासारखी तांब्याची भगुनी पातेले घेतलेले हपशी पुढे झाले। त्या पातेल्यात भरले होते मीठ पाणी। तावल्या धावेदार सुताराने चारी बाजूनी पाणी शिंपरावे असे त्या हपशांनी हाताच्या भांड्यातील मीठ पाणी राजा आणि कलेशांच्या सोलवटलेल्या रक्ताळ देहांवर शिंपरायला सुरुवात केली। सुताराच्या पाण्याची चरचर भोवतींच्या ऐकायला येते, पण या मीठ पाण्याची चरचर तशी कुणालाच ऐकू येत नव्हती। उभ्या अंगाला शेकडो सुया भोकल्यागत वाटत होते। ते फक्त राजे कलेशांना देहांचे आगडोंबी कुंड झाले होते। त्यांच्या डोळे गच्च मिटून होणाऱ्या वेदना मिटाव्यात तर महाराजांना डोळे नव्हते। तरीही लाटाच लाटांवर डुचमळत्या तळ्याकडे बघत शांतपणे आपली पिसे साफ करीत खंड्या पक्षी काठाच्या फांदीवर बसावा तसे ते देहाच्या वेदनांकडे पूर्ण अलिप्त मनाने बघत त्यांच्या काठावर शांत बसले होते। बघ्यांचा कालवाई खरोखरच शैतान वाटावेत असे कैदी राजे आणि कवी कलश यांना समोर बघून थरकपल्याने आता चिडीचाप झाला होता। ती सजा बघायला प्रत्यक्षात औरंगजेबच असता तर नक्कीच सगळ्या तलावावरच्या सरदारांच्या खिल्लती खेचून आणायचा हुकूम करून त्याने त्याचेच कफन इतमानमाने कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकूमही दिला असता। कधीच नव्हते एवढे हालहाल करणारी सजा त्याने हयातीत कुणालाही फरमावली। लटपटलेल्या काळजांचे बघे आता एक एक करता काढत्या पायांनी आपापल्या रावट्यांकडे परतू लागले। सापते आणि मीठ पाण्याची तस्ती भांडी तेथेच फेकून जल्लादी पथकही निघून गेले। इखलास तेवढाच उरला होता। त्याच्यावर सोपवलेल्या सजेची एकच जोखीम त्याच्यापुरती आता बाकी होती। राजे आणि कवी कलश पुरते गतप्राण होताच दोघा ताकदींच्या जल्लादांना निवडून एकाच फटक्यात दोघा कैद्यांची म्हणजे राजे आणि कवी कलश यांची मस्तके धडावेगळी करणे। भाल्याच्या टोकावरती खोचती ठेवून वाजत गाजत उभ्या तळ्यावरती सर्वांना दाखवून त्यांचीही नाचवत धिंड काढणे। शेवटी धडे एकीकडे साखळदंडात पडलेली ती मुंडकी तळ्याबाहेर कुठेतरी कोल्ह्या कुत्र्यांना खावीत म्हणून भाल्यांसह फेकून देणे। पण या इखलासच्या आखरी जोखमीलाही अद्याप अवकाश होता। सजा दिल्याच्या तणावाने इखलास एवढा थकला होता की क्षणभर त्यालाच वाटले आपणही जखडलो गेलो। न दिसणाऱ्या एका खांबाला तो दोघांकडेही तसाच बघत राहिला। आता फक्त त्याच्या खिदमतीचे 5-6 हशमच होते बाकी त्याच्या भोवती। काय वाटले त्याचे त्यालाच कुणास ठाऊक। संत पावले टाकीत तो राजांच्या समोर आला। भयान दिसणाऱ्या मरहट्ट्यांच्या बागी सुभेदाराला त्याने पायापासून लाकडी टोपीपर्यंत निरखून पाहिले। इखलासची इतर वेळी क्रूर वाटणारी मगरूर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली। त्याची नजर राजांच्या देहवर फिरत त्याच्या छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखडबंद झाली। फक्त राजांनाच ऐकू येईल एवढे हलके तो पुटपुटला, दे दो हमें ये सुभेदार। त्याने त्या रक्त मीठ पाणी घाम यांनी न्हावून निघालेल्या चिपचिपीत भवानी माळेला हात घातला। राजे मरणावरच पडलेली कुडी सगळे बळ एकवटून आता तडफडती हलवू लागले। ती हलविताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी झटकू लागले। खांब खिंदकळू लागला। जसा इखलास पुढे गेला तसाच तो हाताची भवानी माळ सोडून झटक्यात मागे झाला। का पाहिजे होती त्याला ती? एवढ्या पहाडी सुरम्याची एक तरी यादगीर म्हणून जपणार होता तो इखलास। त्यासाठीच देहभर निरखून राजांची फक्त घेता येण्याजोगी माळ शिल्लक होती। नको घेऊ नकोच ती, हा संकेत त्याला कळला होता। आपल्या खिदमती पथकांच्या हशमांवर तो कसा तरीच ओरडला, सब चले गए नजारा देखने वाले ना आपका लोंडे यहाँ से, तुम क्यों रुके निकल जाओ। आणि स्वतः इखलासच आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला। आता वर निळेभोर आभाळ पायाखाली
वडू बुद्रुकाची कितीतरी पुराणी मावळती माती न दिसणाऱ्या पण जवळच खांद्याला खांदा मिळवून संत वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा त्यांच्या काठावर जगाला एकले वाटावेत असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि छंदोगामात्य कवी कलश राहिले. आता राजांचा स्वतःच्या मनाशी चाललेला वादही थांबला. सुरूच झाला फक्त जीवाचा शिवाशी चाललेला अखेरचा शांत संत जाबसाल. धन्यवाद.